नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये मध्य महाराष्ट्रासह इतर भागामध्ये पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यातील आता बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आता राज्यात पाहायला मिळणार आहे. आता पावसाचं हे जोरदार क्षेत्र पाहायला मिळत आहे. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस राहील, कोणत्या भागात जास्त पावसाची शक्यता आहे, सर्व काही अंदाज आपण देणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब करत नाहीत. सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामान संदर्भात महत्त्वाची बातमी पाहायला मिळत नाही. तसेच चॅनलला सबस्क्राइब करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात आधी आपण देण्याचा प्रयत्न करूया. तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती. आता एकंदरीत जर विचार केला तर पावसाचा जोर सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या 2 तासामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह राहण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. पावसाचा जोर हा मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. बहुतांश भागात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहणे गरजेचे आहे. तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. यामध्ये शिरपूरचा जो काही भाग असेल या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शिरपूरच्या भागामध्ये देखील मेघगर्जनेसह पावसाची हजेरी ही लागतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. तशातच इकडे जो अमळनेरचा भाग असेल, अमळनेरच्या भागात देखील पुढच्या 1 ते 2 तासामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. अमळनेरच्या भागात देखील तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा, काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर इकडे साक्रीचा भाग असेल, साक्री नंदुरबारचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. शहादापर्यंत आपल्याला मध्यम ते काही भागात जोरदार अशा स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. मेघगर्जनेसह जोरदार अशी ही पावसाची हजेरी लागणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर हा पाऊस आपल्याला बहुतांश भागात आता सक्रिय होत जाणार आहे. आता ज्या ठिकाणी सध्या स्थितीला पावसाळी वातावरण नसेल त्या ठिकाणी असं समजून जायचं नाही की पाऊस येणार नाही. अचानकपणे हे पावसाळी वातावरण सक्रिय होत आहे व पडत आहे. तर चला आता पाऊस पडणारे अजून पुढील जिल्हे आपण पाहूयात. आता यामध्ये जर विचार केला तर आपण सध्या स्थितीला आता साक्रीच्या भागामध्ये, धुळेच्या भागामध्ये देखील जास्त पावसाळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आता मेघगर्जनेसह पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये साक्री, धुळे, पारोळा, इरोंडोल, जळगाव, चोपडाचा भाग असेल, या भागात शिरपूरचा भाग असेल, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस येत आहे. पुढच्या 1 ते 2 तासामध्ये तुफान पावसाची हजेरी या भागात लागणार आहे. अक्षरशः पावसाने काल या भागात झोडपून काढलेले होते. नाशिक जिल्ह्यात मागच्या काही तासापासून पाऊस सुरू झालेला आहे. अजून पावसाचा जोर नाशिक या ठिकाणी देखील वाढणार आहे. पाऊस हा वाढतच चाललेला आहे. आता या भागाचा पाऊस अजून पुढे सरकणार असून मध्यरात्रीपर्यंत राज्यात अजून पावसाचा जोर पुन्हा वाढत जाईल. मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची हजेरी लागेल. तर आता इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता येवल्याचा भाग असेल, निफाडचा भाग असेल, नाशिक, सिन्नरच्या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पुढच्या 2 तासात पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी या भागात लागणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. मेघगर्जनेसह तुफान पाऊस आपल्याला या भागात पाहायला देखील मिळतोय. तर इकडे त्र्यंबकचा भाग असेल, जव्हारचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तुफान वादळी पाऊस या भागात देखील हजेरी लावतानाचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल. अशीच परिस्थिती इकडे वाडाचा भाग असेल, शहापूरचा भाग असेल, या भागात पाहायला मिळेल. राजूरचा भाग असेल, संगमनेरचा भाग असेल, या भागात देखील पाहायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आपल्याला तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे. मध्यम ते काही भागात जोरदार हजेरी पावसाची लागू शकते. सतर्क राहा. गारांचा धोका देखील या भागात अधिक आहे. विजांचा कडकडाट देखील अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळतोय. तसेच इकडे जुन्नर, मंचर, अलकुटीचा भाग असेल, गोरेगाव, जुन्नरचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. तसेच अंबरनाथ, ठाणे, पनवेल, नेरळचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. तसेच इकडे लवासा, रोहाचा भाग असेल, पुणेचा काय भाग असेल, सासवडचा भाग असेल, या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब देखील केलेलं नाहीये. चॅनलला सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला. तर इकडे बघू शकता, लवासा, पुणेच्या भागामध्ये कसबत, खोपोली, पेण, अलिबाग, रोहाच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान अशी पावसाळी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सासवडच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे
प्रतापगड वाईचा भाग असेल, लोणार फलटणचा भाग असेल, या भागात देखील पावसाची शक्यता आहे. गोरेगावच्या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह पावसाची याही ठिकाणी हजेरी लागणार आहे. तर इकडे सातारा, कराड, पाटणचा भाग असेल, मकरांचा भाग असेल, चिपळूणचा भाग असेल, या भागाचा जर विचार केला तर आता या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह याही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी राहील असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार दिसून येत आहे. तसेच इकडे बारामती, दौंड, इंदापूर, करमाळ्याचा भाग असेल, या भागामध्ये बार्शीचा भाग असेल, पेठ असेल, या भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ती स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण झालं तर पाऊस पाहायला मिळेल. अन्यथा आज तरी पावसाची शक्यता नाहीये. मात्र पुढच्या 24 तासात मोठा बदल होऊन याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला आता उर्वरित जिल्ह्यांचा अंदाज आपण घेऊयात. आता एकंदरीत विचार केला तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. यामध्ये बीड, जामखेड, केजचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस वाढत जाणार आहे. मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच केजच्या भागात देखील पावसाची हजेरी लागणार आहे. अशातच जर विचार केला तर आता काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढलेला आहे. सध्या स्थितीला काही भागात पाऊस सुरू झालेला आहे. नाशिकच्या भागामध्ये देखील आता पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. पावसाचा जोर आता नाशिक या ठिकाणी देखील वाढत चाललेला आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर मेघगर्जनेसह पावसाचा जोर हा आपल्याला बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे. सध्या जर विचार केला तर काही भागात पाऊस सुरू झालेला आहे. इकडे बघू शकता यामध्ये त्र्यंबक आहे, नाशिक आहे. नाशिकच्या भागात आता पाऊस सुरू झालेला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस काही तासापासून जे आहे ते सुरू झालेला असून नाशिक या ठिकाणी पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारे पावसाचा जोर अजून वाढत जाणार आहे. नाशिक या ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागली आहे. तर इकडे मालेगाव, धुळेच्या आसपासच्या भागात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये सटाणाचा उत्तरेकडील भाग आहे. या भागात देखील साक्री, धुळेच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. या भागातील देखील शेतकऱ्यांनी जेवढे येईल तेवढे सतर्क राहावे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या भागात लागणार आहे. कारण सध्या जर विचार केला तर या ठिकाणी आता पावसाचं जोड क्षेत्र देखील पाहायला मिळत आहे. तर पारोळा, अमळनेर, एरंडोल, जळगावचा भाग असेल, पाचोऱ्याच्या भागात देखील पाऊस आता सुरू होत आहे. काही भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. तर इकडे नंदुरबार, धनगावचा भाग असेल, या भागात देखील आता पावसाला सुरुवात होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावे. विजांसह जोरदार पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो आहे. तसेच इकडे नांदेड असेल, लातूर असेल, याही ठिकाणी आता स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर लवकरच गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आगमन करणार असून गडचिरोली जिल्ह्यातील देखील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या भागात देखील सतर्क राहा. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. भुवनेश्वरच्या भागाकडे इकडून देखील आता पावसाळी वातावरण हे राज्याकडे सरकतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. तुफान पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच विचार जर केला तर इकडे नागपूर जिल्ह्यात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पाहायला मिळेल. वाशिम, शेवगाव, जळगावच्या भागात देखील सध्या स्थितीला ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आपल्याला तुफान पावसाची हजेरी लागतानाचं चित्र हे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. अंदाज रोजच्या रोज नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद.